आज आपण अभंग क्रमांक 197 बघायचा आहे. करमगाथा जी आहे त्याच्यामधला 197 क्रमांकाचा अभंग आहे. काय उणे आम्हा विठोबांचे पायी, नाही ऐसे काही येथे एक. काय उणे आम्हा विठोबाचे पायी, नाही ऐसे काही येथे एक. तो हे भोवताले ठाई वाटो मन, वराडी करून दारोदारी. तो हे भोवताले ठाई वाटो मन, वराडी करून दारोदारी. कोण बळी माझ्या विठोबा वेगळा, अनिक आगळा दुजा सांगा. कोण बळी माझ्या विठोबा वेगळा, अनिक आगळा दुजा सांगा. तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी, फुकाची लुटावी भांडारी ती. तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी, फुकाची लुटावी भांडारी ती. अर्थ असा आहे. पहिल्या कडव्यात तुकाराम महाराज म्हणतात, विठोबाच्या पायी आम्हाला काही उणे नाही, येथे काही नाही असे नाही, सर्व उणिवांची पूर्तता आहे. विठोबाच्या पायी आम्हाला काही उणे नाही, येथे काही नाही असे नाही, सर्व उणिवांची पूर्तता आहे. दुसऱ्या कडव्यात म्हणतात, येथील परमसुख सोडून अन्यत्र विषयाकडे सुखाची भीक मागत भिकाऱ्यासारखे हिंडू नका. कडक भाषेत सांगतात तुकाराम महाराज, येथील परमसुख सोडून अन्यत्र विषयाकडे सुखाची भीक मागत भिकाऱ्यासारखे हिंडू नका. दुसऱ्या कडव्यात म्हणतात, माझ्या विठोबापेक्षा अधिक सामर्थ्यवान दुसरा कोणी आहे काय, आम्हाला विचारतात ते. माझ्या विठोबापेक्षा अधिक सामर्थ्यवान दुसरा कोणी आहे का. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, विठोबाच्या गावी मोक्षाची भांडारे आहेत, ती कोणीही लुटून न्यावी. मोक्षाची भांडारेच काढली त्यांनी, भक्ती करावी आणि मोक्ष प्राप्त करावा, ती कुणीही मोक्षाची भांडारे लुटावी. अशा प्रकारे तुकाराम महाराज भगवंताची थोरवी गाथा, भगवंताची कृपेबद्दल चर्चा करतात. आपण मनुष्य जीवनाचं काय कर्तव्य आहे या अभंगामध्ये सांगतात. तर आपण पाहतो तुकाराम महाराज पहिल्याच्यात काय म्हणतात, आम्हाला काही उणे नाही, येथे काही नाही असे काही नाही. तर या ब्रह्मांडात कोणतीही भगवंत उणीव ठेवत नाहीये. ह्या ब्रह्मांडात प्रत्येक जीव मात्राला जे जे काय हवं आहे त्या सगळ्याची उपलब्धता करून ठेवलेली आहे, काहीही कमी नाही. फक्त आम्ही भगवंताचे आदेश पाळत नाही, त्यांच्या नियमानुसार ती प्राप्त करायचा प्रयत्न करत नाही, त्यामुळे आपल्याला उणीव भासताना आपण दुःख भोगतो. अन्यथा भगवंतानी एवढी सारी निर्मिती करून ठेवलेली आहे, काहीही तिथं कमी पडणार नाही. तर भगवंत ही ज्यावेळी सृष्टी करायचा संकल्प करतात, आपण काही उणे नाही म्हणतात भगवंत, ते कसं, ते शास्त्राच्या आधारे थोडक्यात आपण समजून घेऊ. फार मोठा गहन विषय आहे, ते थोडक्यात आपण समजून घेऊ. तर भगवंत म्हणतात की काही उणे पडून देणार नाही. याचा अर्थ कसं काय समजून घ्यायचा. तर भगवंत ह्या सृष्टी करायचा संकल्प करतात, फक्त निर्मिती कशी करायची संकल्प करतात. आपल्याला संकल्प करून चालत नाही. मी संध्याकाळी 7:30 वाजता प्रसादाला बसणार आहे म्हटल्यानंतर प्रसाद आपल्या ताट आपल्या समोर येणार नाही आहे. त्यासाठी सगळी तयारी करायला पाहिजे आणि मग प्रसादाला बसायला पाहिजे. कारण आपण भगवंताचे काय म्हणतात अंश आहोत, छोटेसे अंश आहोत. भगवंताच्या सारखे शक्ती आपल्याकडे नाही आहेत, पण भगवंत सर्व शक्तीने परिपूर्ण आहेत, 6 ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत, ते पूर्ण मुक्त आहेत, आत्माराम आहेत. म्हणून त्यांनी जे संकल्प केला की त्यांच्या ज्या अनंत कोटी शक्ती आहेत त्या शक्ती कार्यरत होतात आणि ते कार्य करायला सुरू करतात. तर त्या शक्ती ज्या आहेत ते भगवंत सुद्धा मोजून आहेत, इतक्या शक्ती भगवंतांच्याकडे आहेत. आणि ज्यावेळी भगवंत संकल्प करतात पण त्याच्या मनात असा विचार येतो असं करायचं, तोपर्यंत ते कार्य झालेलं असते. कारण त्या भगवंताच्या ज्या शक्ती आहेत सगळ्या करत असतात. एक म्हणजे मायाशक्ती आहे ते भौतिक दृष्टिकोनातून एक असते, योग शक्ती आहे ते भगवंतांची योग शक्ती म्हणजे आध्यात्मिक शक्ती, आणि मायाशक्ती म्हणजे भौतिक शक्ती. तर भगवंत काय करतात, की ज्यावेळी मनात संकल्प करतात ती आता सृष्टी निर्माण करायची आहे, म्हणजे जीव आणि सगळी सृष्टी जे आपण जे पाहतो, जे आपल्याला दिसतंय ते निर्माण करायचे, ज्यावेळी भगवंतांच्या मनात विचार होतो त्याच्या अनंत कोटी जी शक्ती आहे त्या कार्यरत होतात. आणि त्याद्वारे सुरुवातीला काय होतंय, भगवंत आपला विस्तार महाविष्णू आणि कारणोदेशक विष्णू मध्ये करतात. तर हे करण मध्ये भगवंत पोहडलेले असतात, कर्ण मध्ये. तर पोहडल्यानंतर ह्या महाविष्णूचं कार्य कारण काय, हे म्हणजे कारणोदेश विष्णूचं कार्य काय, ते काय कार्य करतात.
तर त्यातले 2 कार्य महत्वाचे आहेत. अशी इतकी कार्य आहेत ती आपण कधी मोजू शकणार नाही भगवंताची. आपल्या बुद्धिमत्तेच्या पलीकडचं आहे ते. पण मोठे मोठे जे ढोबळ बघतात ते 2 कार्य भगवंत करतात. ती कार्य कुठली? तर पहिलं कार्य म्हणजे ह्या अनंत कोटी ब्रह्मांडाची निर्मिती. सृष्टिकर्त्याने प्रथम अनंत कोटी ब्रह्मांडाची निर्मिती. तर ही अनंत कोटी ब्रह्मांडाची निर्मिती म्हणजे लहान मुलं ज्यावेळी साबणाचं पाणी घेऊन असं फुगे सोडतात, तसे फुगे सगळे हवेमध्ये फिरत असतात. तशी भगवान महाविष्णूंच्या रंध्रातून केसाच्या खाली जे होल असते त्याच्यातून असे अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण होतात आणि ते हवेत सगळे फिरत असतात. आणि ते सगळे हवेत फिरत आहेत. असे अनंत कोटी ब्रह्मांड फिरत आहेत. आणि ही निर्मिती झाल्यानंतर अनंत कोटी ब्रह्मांडे निर्माण झाली आणि ती सगळी विश्वात करायला लागले. दुसरं कार्य काय? तर भगवंत महाविष्णू महत्त्व निर्माण करतो. महत्त्व समजून घेणं फार मर्यादित आहे. महत्त्व म्हणजे काय? तर ह्या ब्रह्मांडामध्ये आता जी जीवसृष्टी निर्माण होणार आहे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये, त्या जीवात्म्याला, त्या जीवांना, मग ते प्राणी असू दे, पशु असू दे, वृक्ष असू दे, काही पण असू दे, वेली असू दे, त्यांना ज्या लागणाऱ्या घटक आहेत, त्यांना जे लागणारे घटक आहेत, त्या घटकाची अगोदर निर्मिती करा. आता आपण एखादा समारंभ करायचा असेल तर आपण काय करतो, त्या समारंभाला किंवा त्या उत्सवाला लागणाऱ्या जे वस्तू आहेत त्या अगोदरपासून जमव करतो. एखाद्या घरात जर विवाह सोहळा होणार असेल तर विवाह सोहळ्याला काय काय लागणार त्या सगळ्या वस्तू आपण जमव करतो आणि मग त्या विवाह संपन्न करतो. म्हणजे ती तो सोहळा किंवा जी गोष्ट घडणार असते त्याच्यासाठी अत्यावश्यक असणारे सर्व घटकाची आवश्यकता असते. त्याप्रमाणे भगवंत सगळे ह्या जीवजंतू निर्माण करायचे म्हणजे त्यांना काय आवश्यकता आहे त्याची निर्मिती अगोदर करतात. आणि त्या निर्मितीलाच काय म्हणतो आपण? महत्त्व म्हणतो. त्या तत्वामध्ये ह्या जीवजंतूला, ह्या सृष्टीमध्ये जितके बी जीवजंतू आहेत, जीवजंतूमध्ये पशु येतील, कीटक येतील, प्राणी येतील, तुमचे वृक्ष येतील, सर्व काही त्यांना लागणाऱ्या संपूर्ण गोष्टी महत्त्वात असतात. एकदा का ब्रह्मांडातली जीवसृष्टी निर्माण झाली तर अरे ते हे कम्प्युटर का आणायला पाहिजे होतं, हे कम्प्युटर आणायला पाहिजे होतं. हे भगवंत आहेत, जे करतात ते परिपूर्ण करतात आणि ह्या महत्त्वाची निर्मिती करतात. आता ह्या महत्त्व म्हणजे काय? ह्या महत्त्वामध्ये आता मी मगाशी सांगितलं तसं ह्या जीवाला काय काय लागतंय? अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी सर्व काही लागतंय. त्यानंतर आपण हे जीव व्यवस्थितरित्या जीवन जगू शकतात. मग त्याच्यासाठी अन्न पाहिजे. अन्न म्हणजे काय पाहिजे? आता आपल्याला मनुष्य काय खाऊ शकतो? अन्न, धान्य खाऊ शकतो, धान्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ शकतो, प्राणी का खातो? मांस खाऊ शकतो, गाय का खाते? गवत खाते. तर हे जे घटक आहेत त्या घटकाची निर्मिती भगवंत सगळी तत्व निर्माण करतात. तर साधी गोष्ट आहे. आता पाण्याशिवाय हवेशिवाय मनुष्य जगत नाही. तर भगवंत काय केले, ते जे वातावरण आहे त्याच्यातच हवा सोडून दिलेली असते. पाहिजे तेवढे तुम्ही पाहिजे तो वायू घ्या. वनस्पती कार्बन डायऑक्साईड वायू घेतात, मनुष्य ऑक्सिजन घेतोय. आता आपल्याला समजा पाण्याची गरज आहे तर पाण्याची गरज भगवंत असं पाण्याचं टँक बांधून ठेवत नाहीत म्हणजे ते पाणी त्यातनं सोडून घ्या आणि वापरा, नाही. ऑक्सिजन आणि हायड्रोजन जे हवेमध्ये आहे त्यातले 2 भाग पाण्यात याचं रासायनिक काय होते, काय म्हणतात त्याला, समीकरण पाण्याचं H2O. H2 म्हणजे 2 भाग हायड्रोजन आणि 1 भाग ऑक्सिजन घातले की पाणी निर्माण होते. मग तशा हवा सोडलेल्या आहेत भगवंताने याच्यात. मग ती H2 आणि 2 भाग हायड्रोजनच्या आणि 1 भाग ऑक्सिजनचा निघाला तर पाणी निर्माण होतंय. आता हे जे पाणी आहे भगवंताने खारं पाण्याचे 3/4 पाणी आहे पृथ्वीवरती आणि 1/4 जमीन आहे. तर हे पाणी खारं का ठेवले भगवंताने? हे जर खारं नसतं तर हे जीव आपण सगळं ते पाणी संपून टाकलं असतं किंवा ते पाणी मिळालं पण नसतं आपल्याला वापरायला. म्हणून ते खारं केल्यामुळं त्याचं मर्यादित प्रमाणातच बाष्पीभवन होतंय आणि जीव कुठलाही खाऱ्या पाण्याचा उपयोग आपल्यासाठी करू शकत नाही. म्हणून हे खारं पाणी केलेलं आहे. फक्त खाऱ्या पाण्यात राहणारे जे प्राणी आहेत तेच तेवढे त्याच्यात जगू शकतात. भूमीवर राहणारे पण आहेत ते वापरू शकत आहेत. आणि ह्या जीवजंतूला प्यायसाठी गोड पाणी किती पाहिजे तेवढं भगवंत ऊर्ध्वपातन क्रियेद्वारे ते पाण्याचं वाफ होते, वरती हवेत जाते आणि ढग तयार होतात आणि त्याच्यापासून पाऊस पडतो. ही सगळी प्रक्रिया भगवंतांनी मांडून ठेवलेली आहे. जीवाला पाणी पाहिजे असं पाणी तयार होणं, पाण्याचा हौद नाही मिळणार. तर साधं तुम्हाला चपाती करायची आहे, चपाती करायसाठी काय पदार्थ पाहिजेत, काय काय घटक पाहिजेत? एक म्हणजे गहू पाहिजे, पाणी पाहिजे, मीठ पाहिजे आणि ते तयार करायसाठी प्रक्रियाचं ज्ञान पाहिजे. तर हे ज्ञान आहे ते भगवंतांनी जीवाला सगळ्यात दिलेलंच आहे.
आता गहू निर्माण करायचा म्हणजे कसं होणार, भगवंत काय त्यासाठी सोयी करून ठेवल्या. तर भुजाचा गव्हाचा एक बीज आपण जर पृथ्वीमध्ये टाकलो, मातीमध्ये टाकलो आणि त्याला पाणी घातलं की गव्हाचं पीक येते. त्या गव्हाच्या पिकाचं आपण दळून पीठ करतोय. पाणी तर ऑलरेडी आता मी सांगितलं त्या प्रक्रियेत तयार होतोय. मग हे पाणी आणि गव्हाचं पीठ मिसळून आपण चपाती करू शकतो. आणि ती कशी करायची बुद्धी भगवंताने दिलेलीच आहे. अशा पद्धतीनं ह्या महत्त्वत्वामध्ये सगळ्या शक्ती भगवंताने ठेवलेल्या आहेत. आणि त्या शक्तीद्वारे आपण सर्व काय करायचं ते करून घेतो. आता साधं गुलाबजामुन करायचं. गुलाबजामुन करायसाठी इन्ग्रेडियंट काय? हवा पाहिजे, पहिल्यांदा साखर पाहिजे आणि तूप पाहिजे. परत आणि काय गोड घालायला कशा पद्धतीने बाकी प्रक्रिया तुम्हाला लेडीजना सगळ्यांना माहिती आहे. हे गुलाबजामुन जर करायचं असेल तर पहिल्यांदा खवा पाहिजे. तर खवा कसा करायचा? मग प्राणी निर्माण केलेले आहेत, ते प्राणी दूध तयार करतात. गवत खातात आणि त्याचं दूध बनतं. ही भगवंताची क्रिया बघा. खातात गवत आणि तयार करतात दूध. तर ही जे दूध तयार होतोय त्या दुधापासून खवा बनवतोय. नंतर ऊस हे पण एक वनस्पती आहे. ऊस तयार होतो त्याच्यापासून साखर बनवली जाते, ती साखर घातली जाते, किंवा गुळ बनवला जातो, गुळ घातला जातोय. आणि मग अशा पद्धतीनं गुलाबजामुन तयार होतोय. म्हणजे जे लागणाऱ्या वस्तू आहेत त्या बनवून ठेवलेल्या नाहीत भगवंतानी, तिची तत्व सगळी ठेवलेली आहेत आणि त्या तत्वाचं संयोगीकरणानं तो पदार्थ बनतो. थोडक्यात आपण धान्याचा साठा कसा करतो? एका बॅरल मध्ये गहू, एका बॅरल मध्ये ज्वारी, नंतर तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, साखर, मीठ हे ते सगळं आणून साठवून ठेवतो. आणि जसं जसं आवश्यकतेनुसार आपण त्याचा वापर करून आपण जेवणाचे पदार्थ बनवत असतो. तशा पद्धतीने भगवंतानी ही सगळी तत्व, जशी आपण हे वेगळे वेगळे ठेवण्याच्या आधी समजा एक मोठं बॅरेल आणलं आणि त्याच्यातच सगळं ओतून ठेवलं. साखर पण त्यातच होती, गहू पण त्यातच होते, ज्वारी पण त्यातच होती. हे आपल्याला परत निवडून वेगळं करणं आपल्यासारख्या बद्ध जीवांना ते अवघड आहे. पण भगवंतांच्या शक्ती एवढ्या उच्च कोटीच्या शक्ती आहेत भगवंतांच्याकडे, त्यांना ते अवघड नाही आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी ते स्टोअर करून ठेवतात आणि पाहिजे काय वस्तू पाहिजे त्याप्रमाणे त्यातलं घेऊन ती वस्तू तयार होते. पाणी पाहिजे, 2 भाग ऑक्सिजन हायड्रोजन घेतला, 1 भाग ऑक्सिजनचा घेतला, झालं पाणी तयार. तुम्हाला आंबा पाहिजे, आंब्याची एक कोय त्याच्यात पुरली, आंबाला पिकल्यानंतर ते काढून घेतला. असं सगळी तिची तत्व ठेवलेली आहे त्याच्यात. वस्तू प्रत्यक्षात त्या ठेवलेल्या नाही जेव्हा लागणार, त्याची तत्व ठेवलेली आहेत आणि त्या तत्वापासून हे सगळे घटक बनतात. तर हे ही भगवंतांची किती, कधी याच्याबद्दल आपण विचार पण करत नाही हे कसं बनतंय ते, नेहमीच्या रुटीन मध्ये आपण जगत असतो. तरी भगवंताच्या ज्या अनंत कोटी अचिंत्य शक्ती आहेत त्याच्याद्वारे हे सगळं होत असतं. आता साधी गोष्ट आहे की ही जी क्रिया करत असते. आता आपल्याला घर बांधायचं, सिमेंट पाहिजे. घर बांधायला काय काय लागणार? सिमेंट लागणार. सिमेंट म्हणजे काय होतंय? भगवंताने जे ते निर्माण केलेली पृथ्वी आहे त्याच्यामध्ये दगड असतात. त्या दगडाला क्रश करून त्याच्यामध्ये काही केमिकल जे या पृथ्वीमध्येच आहेत ते घालून सिमेंट बनते. स्टील पाहिजे, लोखंडाचं तत्व पृथ्वीमध्ये आहे, त्यातून आपण लोखंड घेतोय, सळा करतो, तयार करतोय, त्याचं सळी आपण घर बनवतोय. म्हणजे ह्या वस्तू आहार, निद्रा, सॉरी, तुमचं अन्न, पाणी, हवा, निवारा जो आहे हे निर्माण करायसाठीची सगळी तत्व त्या महत्त्वामध्ये आहेत. आणि त्या तत्वाच्या आधारे हे घटक तयार केले जातात. ती कशी करायची प्रक्रिया पण भगवंतच ज्ञान देतात आपल्याला, ब्रह्मदेवाने देतात, आपल्याला देतात. अशा पद्धतीनं ही भगवंत सगळे निर्माण करतात. आता ही जी अनंत कोटी तत्व आहेत त्यातले मुख्य फक्त 24 तत्व आहेत. त्या 24 तत्वाद्वारे हे कार्य होतं. मग महत्वाची तर ही 24 तत्व कुठली? 24 तत्व आणि त्याच्या संबंधित प्रक्रिया करणारे घटक म्हणा. तर 5 स्थूल तत्व कुठली कुठली आहेत? 5 स्थूल तत्व ह्या विश्वामध्ये ज्याच्याद्वारे हे आपलं संचलन होते या पृथ्वीचं. एक म्हणजे पृथ्वी, म्हणजे ही जमीन. दुसरं म्हणजे जल. तिसरं म्हणजे वायू, आकाश आणि अग्नी. हे 5 अत्यावश्यक घटक आहेत. ह्याच्याद्वारेच ही सगळं संचलन होत असते. ही 5 स्थूल तत्व झाली. नंतर 3 सूक्ष्म तत्व आहेत जे आपल्या नजरेला दिसतात. ही जी 5 आहेत ती आपल्या नजरेला दिसतात आणि नजरेला न दिसणारे म्हणजे ज्याद्वारे हे कार्य घडतंय. मला चपाती पाहिजे म्हटल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये विचार येतो चपाती म्हणजे काय काय पाहिजे त्याला. मग मेंदू बुद्धी सांगते त्याला गहू पाहिजे, पाणी पाहिजे, त्याचं दळून पीठ केलं पाहिजे, त्यात थोडं मीठ घातलं पाहिजे, त्याचं कणिक मळलं पाहिजे आणि चपाती केली पाहिजे. कारण हे स्टोअर केलेलं आहे मेंदूमध्ये. ते मेंदू त्यांना ऑर्डर दिल्यानंतर मग चपाती होत असते आपल्या मनाच्या इंद्रियाद्वारे. तर असं हे स्टोअर केलेलं आहे. तर त्यासाठी अत्यावश्यक आणि कुठले कुठले घटक कार्य करणार आहेत. एक म्हणजे आता बुद्धी सांगितली, हे स्टोअर कुठे केलेलं आहे? बुद्धीमध्ये. आणि मन आणि बुद्धी यांच्या समन्वयाने हे सगळं होत असते.
तर 5 स्थूल तत्व कुठली कुठली झाली? पृथ्वी, जल, वायू, आकाश आणि अग्नी. नंतर 3 सूक्ष्म तत्व, ही कुठली? मन, बुद्धी आणि अहंकार. ही 3 सूक्ष्म तत्व झाली. मनाशिवाय आपलं चालत नाही. जे चालायच्या मनाच्या कार्यवाह होत आहे मन म्हणून करतोय आपण. बुद्धी म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीची जी माहिती असते इन्फॉर्मेशन सेंटर त्या मेंदूमध्ये स्टोअर केलेलं आहे ती बुद्धी. आणि अहंकार म्हणजे स्वतःची ओळख करून घ्यायची जी प्रवृत्ती असते बुद्धी असते ती. नंतर ही झाली सूक्ष्म 3 तत्व आणि 5 स्थूल तत्व असे एकूण पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश, मन, बुद्धी, अहंकार हे 8 मोक्ष. त्यानंतर 5 कर्मेंद्रिय हे जे कार्य आपलं होत असते प्रत्येक जीवात्म्याचं, मग तो प्राणी असू दे, पशु असू दे, कोणी असू दे, वनस्पती असू दे, तर ह्याची पर्टिक्युलर प्राण्यांची 5 कर्मेंद्रिय असतात. कुठली कुठली? हात, पाय, गुदा, उपस्थाने, मुख. हात हाताने आपण कार्य करतो, पायानं आपण कार्य करतो. गुदा म्हणजे ज्याद्वारे आपला पोटातलं सगळं बाहेर निघून जाते. उपस्थ म्हणजे प्रजोत्पत्ती आणि तिसरं म्हणजे मुख. त्या 5 जे कर्मेंद्रिय आहे ह्याच्याद्वारे हे सगळं कार्य होत असते. मग ती प्रक्रिया प्रत्येक प्राण्याची वनस्पतीची वेगवेगळ्या पद्धतीने होत असते, पण हे 5 महत्वाची कार्य. आता हे कार्य करत असणं, ह्या कार्याबद्दल ज्ञान असणं गरजेचं आहे. त्या इंद्रियांना अशी 5 प्रकारची ज्ञानेंद्रिय येतात. कुठली कुठली? नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा. नाकाद्वारे आपण काय करतोय? श्वास घेतो. चांगला श्वास आहे का वाईट आहे? एखादा वाईट श्वास असेल, दुर्गंध असेल तर आपण तो पदार्थ दुर्गंध येते खातो का? नाही खातो. तर सांगतोय मेंदू हे दुर्गंध येते, कुजलेलं आहे, खाऊ नको. अशा पद्धतीनं हे ज्ञान 5 ज्ञानेंद्रिय आहेत. नाक, कान, कानाने जे ऐकतोय ते योग्य असेल तेच ऐकतोय, अयोग्य असेल ते ऐकायला नको म्हणते बुद्धी, आपण ऐकत सुद्धा नाही. डोळे, डोळ्यानं आपण दृष्टी आपल्याला मिळते, आपण सर्व हालचाल होते ते डोळ्यामुळेच सगळी हालचाल होत असते किंवा कार्य होत असते. आणि डोळ्याचं आपल्याला जे ज्ञान मिळते त्या आधारे आपले दैनंदिन रुटीन चालत असते. जीभ, पदार्थ खात असताना जीभ किती महत्वाची आहे? ठीक आहे त्या पदार्थ ठीक आहे, नाही ठीक आहे, ह्याची चव कशी आहे, ह्याची चव कशी आहे, खायला पाहिजे का नको खायला पाहिजे, याचे जे स्टोअर केलं असते त्याद्वारे जे आदेश मिळते त्याप्रमाणे जीभ आपल्याला माहिती देत असते. आणि त्वचा म्हणजे शरीराचं संरक्षण करणे. त्वचाचं संरक्षण तर करते, उष्मेचं नियंत्रण करते, सर्व प्रकारे त्वचा करते. तर ही 5 ज्ञानेंद्रिय झाली, ज्ञान देणारी. आता 5 ज्ञानाचे विषय, तर ही 5 ज्ञानाचे विषय कुठले कुठले आहेत? तर एक म्हणजे गंध, नाकाद्वारे गंध आपण अनुभवतो, कानाद्वारे ध्वनी ऐकतो, डोळ्याद्वारे दृष्टीने आपण पाहतो, जिभेद्वारे चव ओळखली जाते आणि त्वचेने स्पर्श होते. तर ही जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्याचं कार्य काय? त्याचे ध्यानाचे विषय कोणते? गंध, ध्वनी, दृष्टी, चव आणि स्पर्श हे 5 विषय आहेत. तर आणि शेवटचं म्हणजे महत्त्व बद्दल हे आपली माहिती घेतोय ह्याच्याबद्दल. आणि हे झाल्यानंतर शेवटचं तत्व म्हणजे 23 तत्व झाली महत्त्व. मत म्हणजे भगवंतांनी अगोदर तयार केले हे पत्व. ह्या 24 तत्वाद्वारे यांच्या संयुक्तिक मिश्रित कार्याद्वारे सृष्टीचे संचलन होते. ह्या सृष्टीचे संचलन व्हायला लागलंय ही 23 तत्व आणि महत्त्व म्हणून 24 तत्व. ह्या 24 तत्वाच्या संयुक्तिक कार्य केल्यामुळं हे संचलन सगळं होत आहे. हे आपण बारकाव्याने जर बघितलं प्रत्येक घटनेचं तर त्यात इतके बारकावे ते आपण मोजू शकत नाही, पण हे ऑटोमॅटिक सगळं भगवंतांनी द्वारे शक्तीद्वारे घडत आहे. आणि म्हणून ह्या 24 महत्वाच्या तत्वाद्वारे या सृष्टीचं संचलन चालू आहे. आणि आपल्याला त्याची एवढी सवय झालेली आहे की आता पाणी पाहिजे चटकन पाण्यात घेतो, म्हणजे पाणी कसं निर्माण झालं आपण विचार करतो. गहू पाहिजे गहू घेतलं पाण्यात, मग ते गव्हासाठी काय काय प्रक्रिया केली भगवंतांनी, कसं कसं आपल्याला करायची केली हे ज्या त्यावेळी ध्यानात येत नाही, पण हे ठोक काळे आपल्या दैनंदिन व्यवहारात डोक्यात बसलेली. आता साधी गोष्ट मी मगाशी सांगितलं तसं एखादं लग्न कार्य संपन्न करायचं असेल तर आपण काय करतोय? संपूर्ण त्या कार्यासाठी लागणाऱ्या जे घटक आहेत, वस्तू आहेत, पदार्थाचे जमवाजमव करतो आणि मग लग्न करतो. असं कधी करत नाही की मांडव घातला उद्या लग्न करूया आणि अरे हे घेऊन या, पाणी पाहिजे घेऊन या, अन्न पदार्थ पाहिजे, भोजन पाहिजे घेऊन या, ते नवरा नवरीला फेटे पाहिजेत, वस्त्र पाहिजे घेऊन या, असं करतो का? अजिबात नाही. सर्व वस्तू अगोदर आपण जमवाजमव करतो आणि मग नंतर ते कार्य संपते. अशा पद्धतीनं भगवंताने ज्यावेळी संकल्प केला ही सृष्टी बनवायची तर त्या सृष्टीत कुठले कुठले जीव निर्माण होणार हे सगळं अगोदरच त्यांच्या ठरवून ठेवलेलं आहे भगवंताने. मग ती केल्यानंतर त्या वस्तू अगोदर तयार करायला पाहिजेत की अगोदर जीव निर्माण करून मग वस्तू तयार केल्या पाहिजेत, हा प्रश्न आहे. म्हणजे भगवंतांना माहित आहे हे जीवसृष्टी निर्माण झाली म्हणजे जीवसृष्टी निर्माण झाल्या झाल्या त्यांची मागणी सुरू झाली. मला अन्न पाहिजे, पाणी पाहिजे, निवारा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे.
तर ती वस्तू जर उपलब्ध नसेल तर भगवंत काय करणार? म्हणून भगवंतांनी अगोदर या वस्तूची निर्मिती केली आणि त्यानंतर मग ही जीवसृष्टी निर्माण केली. म्हणजे महत्व तर कशासाठी केलं? ह्या जीवसृष्टीला लागणारं जे आहे ते सगळं. म्हणजे आता काय झालं? प्राणदशक विष्णूंनी अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण केली आणि महत्त्व निर्माण केलं आणि 24 तत्व त्याच्यातच आहे. 24 तत्व निर्माण केली. हे अनंत अनंत तत्व आहेत, पण त्यातले महत्वाचे 24 तत्व घटक म्हणून आपण विचारात घेऊ. आता ब्रह्मांड निर्माण झाली, महत्त्व निर्माण झालं, जी उपयुक्त आहे ती योग्य अशी तत्व निर्माण झाली, शक्ती निर्माण झाली. म्हणजे आहेतच शक्ती त्या, पण ह्या 24 तत्व निर्माण केले. आता त्यानंतर काय होणार? भगवंतानी काय केलं? एक मिनिट हा, सगळ्यात आता ही ब्रह्मांड निर्माण झाली, त्यासाठी लागणाऱ्या जीवजंतूला लागणारी तत्व निर्माण झाली. ह्याच्यावरती जीवजंतू जगू शकतात. मग आता भगवंतानी काय केलं? महाविष्णू नंतर मग आपला गर्भोदय विष्णूमध्ये विस्तार केला आपला. कुठल्या विष्णूमध्ये? गर्भोदय विष्णूमध्ये. मग हे गर्भोदय विष्णू प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रवेशित झाले. प्रत्येक जे ब्रह्मांड आत करायला लागलेत, अनंत कोटी ब्रह्मांड जे अवकाशात करायला, त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये विष्णू आपला विस्तार करून गर्भोदय विष्णू प्रवेश झाले. प्रविष्ट झाल्यानंतर त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये अर्ध गर्भ उदक आहे, म्हणजे पाणी आहे, आणि त्या अर्ध्या भरलेल्या पाण्यामध्ये भगवंत पहुडले गर्भ विष्णू, आणि त्यांच्या नाभी कमळातून कमल निर्माण झाले आणि त्या कमळातून ब्रह्मदेवांचा जन्म झाला. हे ब्रह्मदेवाचा जन्म झाल्यानंतर भगवंतांनी तर संकल्प केलेल्या सृष्टी बनायची आहे. मग ब्रह्मदेवांना अगोदर ज्ञान नव्हतं की सृष्टी कशी निर्माण करायची. भगवंत विचार करायला लागले, ब्रह्मदेव कसं करायचे. त्या कमळाचं जे देठ होतं त्याच्या 14 भवन भरलेले आहेत, त्यातनं 14 लोक आहेत, ते खालवर करायले, पण सगळीकडे अंधार दिसू लागला भगवंतांना, सॉरी ब्रह्मदेवांना. ते विचार करायले. मग ब्रह्मदेवांना आवाज ऐकू आला की तप तप तप. म्हणजे काय? तप कर, तप कर, तप कर. मग ब्रह्मदेवांच्या ध्यानात आलं, त्यांनी तप करायला सुरुवात केली. 100 दवे वर्ष तप केल्यानंतर मग भगवान प्रसन्न होऊन त्यांना सगळं ज्ञान दिलं, सृष्टी कशी निर्माण करायची. मग भगवंतांच्या दिलेल्या ज्ञानानुसार प्रत्येक ब्रह्मांडामध्ये वेगवेगळे ब्रह्मदेव आहेत. एकच ब्रह्मदेव सगळ्या ब्रह्मांडामध्ये कारभार करू शकत नाहीत, सांभाळू शकत नाहीत. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये स्वतंत्र ब्रह्मदेव आहेत. मग त्यांनी भगवंतांच्या आदेशाप्रमाणे काय निर्माण केली? हे सगळे जीवजंतू निर्माण केले. सगळे सृष्टीचे जे जीवजंतू निर्माण केले. मग हे जीवजंतू निर्माण केले म्हणजे कसे? त्यांचे साचे निर्माण झाले. साचे निर्माण झाले, पण त्याच्यात हालचाल काही होत नव्हती. आहे तसे असते, नुसता साचा. आता मनुष्य आहे, मनुष्याचा साचा. प्राणी आहे, प्राण्याचा साचा, पण हालचाल नाही. मग ब्रह्मदेवाने आणि प्रार्थना केली. मग ब्रह्मदेवाने प्रार्थनेनुसार भगवंताने गर्भवती विष्णूने त्या सर्व जे तयार केलेले ते साचे होते त्याच्यावरती दृष्टी टाकली आणि त्यानंतर मग त्यांच्यात हालचाल सुरू झाली. मग त्यानंतर गर्भवती विष्णूपासून पुढे मग क्षीरोदय विष्णूचा विस्तार झाला. हे क्षीरोदय विष्णू क्षीरसागरामध्ये पौडलेले असतात आणि त्यांनी आपला विस्तार, हे एवढे अनंत कोटी जीव आहेत, त्या प्रत्येक जीवामध्ये परमात्मा म्हणून आत गेले, प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रवेश केला त्यांनी. आणि मग त्यांनी त्या जीवाला ज्ञान दिलं आणि मग ते आत बसलेले असतात. आता प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपानं भगवंत क्षीरोदकही आज स्थापित झालेले आहेत आणि ते साक्षी रूपानं आत बसलेले आहेत. फक्त भगवंत काय करतात? भगवंत म्हणजे क्षीरोदय विष्णू जीवाला जे करायला नको, करायला कुठलं पाहिजे, करायला नको कुठलं, हे सांगतात. पण जीवाला जे स्वातंत्र्य आहे, आंशिक स्वातंत्र्य आहे, त्याचा दुरुपयोग करून जीव हे करणारच म्हणाला तर तो कर्म. पण हे साक्षी रूपानं त्यांनी कुठलं कर्म केलं त्याची नोंद करत असतात. हे परमात्मा रूपानं आत बसले ते. चुकीचं कर्म केलं त्याचं काय फळ मिळालं, चांगलं कर्म केलं त्याचं काय फळ मिळालं, त्याचा हिशोब काय, आणि ह्या पुण्य आणि पापाच्या कर्मामुळे त्याला कुठली गती मिळणार, हे सगळं परमात्मा हिशोब ठेवतात आणि लेखापडी ठेवतात. अशा पद्धतीनं ह्या 3 भगवंतांनी जे विस्तार केले, पहिले कारणोदय विष्णू, दुसरे गर्भोदय विष्णू आणि तिसरे क्षीरोदय विष्णू, ह्या तिघांच्या स्वरूपाद्वारे त्या संपूर्ण सृष्टीचं नियंत्रण केलं जाते आणि हे कार्य चालूच राहते. आणि मग हे कुठल्या द्वारे केले? आता मी तुम्हाला सांगितलं, जे 24 तत्व आहेत त्या तत्वाच्या माध्यमानं
हे सगळं कार्य करत राहते, आपलं कार्य चालत असते. मग आपल्याला बऱ्याच वेळी असं होतंय की आज घरातलं पाणी संपलेलं आहे, काय करायचं, आज नळाला पाणी आलेलं नाही, मग कुठं तर दुसरीकडे आपण जातो, बोरिंगचं पाणी उपसून घरी आणून साठवून करतो. आज काय झालंय, दुकानामधले धान्य संपले, गहू संपले, तांदूळ संपलेत, मग दुसरं कुठं शोधून आणतो. भगवंतांनी निर्मिती करते वेळी प्रत्येक जेवढ्या जीव आहेत त्या सगळ्या जीवांना लागण्या इतकी सगळ्या घटक तयार केलेले आहेत, पण आम्ही त्याचा योग्यप्रमाणे वापर करत नाही, म्हणून ते आपल्याला कमतरता भासते. काही लोक असे नद्यांना मोठमोठी धरणं बांधून पाणी अडवतात, ते आपल्या भागाला पाणी देतात, दुसऱ्या भागाला उणीव बसते. काही लोकांनी धान्याचा कोठाराच्या कोठार साठवून ठेवतात, मग ते दुसऱ्याला मिळत नाही, म्हणून ते अन्नधान्याचा तुटवडा होतोय. मला सांगा, मनुष्य प्राणी सोडून प्रत्येक बाकीचे जे पशु पक्षी प्राणी आहेत ते भगवंतांच्या नियमाचं काटेकोरपणे पालन करतात. मग पशु पक्षी जगत नाहीत का, प्राणी जगत नाहीत का? भगवंत हत्तीला पण त्याला लागेल तेवढं जेवण देतात आणि मुंगीला पण लागेल तेवढं जेवण देतात. हे भगवंतांचं प्लॅनिंग आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या पलीकडचं आहे. आपण हे पाव केलं तर आपला मेंदू त्याच्याबद्दल विचार करू शकत नाही, ते भगवंत सगळे करतात. हत्ती आज कुठला अन्न मिळत नाही म्हणून असं म्हणतोय असं दिसतंय काय? एका ठिकाणी अन्न मिळत तर दुसऱ्याकडे जातोय तो. पशु पक्षी सुद्धा संपूर्ण पृथ्वीच्या ह्या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत या पशु पक्ष्याचं स्थलांतर होत असते. कुठल्या सीझन मध्ये कुठं अन्न त्यांना मिळेल अशा ठिकाणी ते पक्षी येतात, हजारो किलोमीटर असे हवेतून उडत उडत येतात ते पक्ष्यांचा पशु पक्ष्यांचा पूर्णपणे त्या सृष्टीतल्या माणूस सोडून बाकी सगळ्यांचा पूर्णपणे भगवंतांच्यावरती विश्वास आहे आणि भगवंतांचे जे नियम आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करून ते आनंदित राहतात. आपणच भगवंतांचे आदेश पाळत नाही म्हणून हे दुःख भोगतोय आपण. म्हणून भगवंतांचे आदेश पालन जर केलं तर आपल्याला हे दुःख कधी पण भोगावं लागणार नाही. तर हे साधू संत जे आहेत, ह्या साधू संत या प्रेती तलावर झालेत ना, हे ज्ञान द्यायसाठीच आलेले आहेत, पण आपण त्यांच्या उपदेशाकडे लक्ष देत नाही, त्यांच्या काळजीपूर्वक ध्यान देत नाही, त्यांनी काय आदेश दिलेत आपल्याला त्याचं पालन करत नाही, म्हणून त्रास होतो. आणि म्हणून त्या सुखापेक्षा कुठलं एक आपण हे ठराविक जे आमच्या बुद्धीला समजतंय तेवढ्या सुखाचाच आपण अनुभव घेतोय, त्यानं खूप मंडप प्रवृत्तीनं जसं बेडूक असतंय, त्याला विहिरी म्हणजे सगळं जग वाटत असते, तसं आपल्याला वाटत असते. पण ही शास्त्र आणि साधू संतांची बुद्धी एवढी विस्तृत आहे, त्यांचा अभ्यास केला तर आपल्याला हे ज्ञान समजायला लागते. आणि हे भौतिक जे टेम्पररी सुख आहे त्याच्याच पाठीमागे लागतो आपण. आपल्याला वाटतं ही जी आपल्याला सुख मिळालं त्याच्यासारखं सुख कुठं नाहीच आहे संपूर्ण विश्वामध्ये, कारण का आपल्याला ते ज्ञानच नाही, खूप पंड प्रवृत्ती आमची ती समजून घेत नाही. म्हणून त्या सुखाचं खरं शाश्वत आनंद काय, शाश्वत सुख आहे ज्यावेळी शास्त्राद्वारे समजून घेऊ, मग या भौतिक सुखाकडे आपण वळणारच हे तुच्छ वाटायला लागतं. अगदी भौतिक सुखात आनंद नाही ज्यावेळी आपल्याला समजेल त्यावेळी आध्यात्मिक सुख कसं मिळेल आणि तो आनंद कसा मिळेल. आणि भगवंतानी ज्यांना शाश्वत आनंदाची अपेक्षा आहे त्यांना शाश्वत आनंद द्यायची व्यवस्था केली. ज्यांना या भौतिक जगात या तुच्छ आनंदात आनंद घेऊन जन्म मृत्यूच्या फेऱ्यात फिरायचं त्यांना पण सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. भगवंत म्हणतात मी तुम्हाला स्वातंत्र्य अंशिक दिलेलं आहे, त्याचा तुम्ही दुरुपयोग करणार का उपयोग करणार हे तुम्ही ठरवायचं आहे. कारण समजा भगवंत लादलीच असते तो असंच कर म्हणून, मग आंशिक स्वातंत्र्य या शब्दाला अर्थच राहत नाही. म्हणजे जीवाला का स्वातंत्र्यच नाही, भगवंत म्हणजे हम करे सो कायदा झाला, तो असं कर म्हणतो. म्हणून भगवंताने ठेवलंय तू ठरवायचा आहे या मार्गाला जायचंय की या मार्गाला जायचं, दोन्हीकडे उपलब्ध आहे. भौतिक जगात येऊन तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यात असणार त्याच्यासाठी पण सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. अध्यात्म क्षेत्रातला अभ्यास करून तू जर भगवतधामात यायचं शाश्वत आनंद प्राप्त करा तोही मार्ग उघडा आहे. ठरवायचा आहे तर तुम्ही ठरवा, कारण शाश्वत त्यांनी स्वातंत्र्य दिलंय त्याचा उपयोग करायचा की दुरुप करायचं हे भगवंतांनी त्याच्यावरती सोपवलं. म्हणून आपण शाश्वत आनंद कसा मिळेल हा याचं शास्त्राच्या आधारे गुरु साधूंच्याकडून समजून घेणं खूप गरजेचं आहे. एक वेळ हरी बोल, कोणाचा तर माईक चालू आहे, प्लीज बंद करा. अरे एकदा सनातन गोस्वामी ची कुटी होती आणि तिथं ते दिवसभर तपस्या करायचे किंवा आध्यात्मिक कार्य करायचे. तर एक अशीच एक व्यक्ती काय म्हणतात क्षुब्ध होऊन असं फिरत होती आणि त्यांना नुसतं मला संपत्ती पाहिजे, मला संपत्ती पाहिजे, भगवंताने मला जन्माला घातले पण मला काय संपत्ती दिली नाही, काय नाही, असं करत फिरत होता योजनेत. समोरून नारद मुनी आले. मग नारद मुनींना म्हणाले की नारद मुनी तुम्ही तर देवर्षी आहात, तुमच्याकडे सर्व शक्ती आहेत, मी इतका गरीब आहे आणि माझ्याकडे काय सुविधा नाही आहे, माझ्याकडे संपत्ती नाही, काय नाही, माझे दररोजचे 2 वेळा खायची सुविधा अवघड झालेलं आहे आणि अशा वेळी मला तुम्ही मदत करा आणि अशी काहीतरी शक्ती द्या
जेणेकरून माझ्याकडे संपत्ती येईल. मग नारद मुनी म्हणायला लागले, अरे तू काय विचारतोस, मी फक्कड साधू बाबा, माझ्याकडे काय असणार म्हणले, माझ्याकडे हे कोपी नाही, ह्याच्या आधारे मी करत असतो. आणि संपत्ती म्हटल्यानंतर माझा संपत्तीचा विषय विचार करणे एक टोक झाला, आणि माझा स्वभाव जो आहे भक्तिमय म्हणला तर तो एक टोक आहे. ते मी काय तुला देऊ शकतो, एक मी संन्यासी माणूस तुमच्याकडे काय देऊ शकतो तुला. तर नाही नाही म्हणले, तुमच्याकडे एवढी शक्ती आहे, तुम्ही द्यायलाच पाहिजे, तुमच्याशी कोण देणार वगैरे वगैरे गळ घातले. शेवटी नारद मुनीला तिची दया आली. नारद मुनी म्हणा लागले की ठीक आहे, मी एक तुला पत्र देतो, हे घेऊन जा आणि अमुक अमुक इथे सनातन गोस्वामी म्हणून एक महान ऋषी आहेत, त्यांच्या हाताने हे पत्र दे. मग तो घेऊन ते पत्र सनातन गोस्वामींच्या कुटीरमध्ये येतोय. तर सनातन गोस्वामी तपस्या करत बसले असतात, त्यांचं नामस्मरण चालू असते. थोड्या वेळानं ते त्या स्थितीतून बाहेर आल्यानंतर मूळ स्थितीत आल्यानंतर विचारतात की असं नारद मुनी हे तुम्हाला पत्र दिलंय. तर ते पत्र घेतात, वाचतात. तर तुला काय हवं आहे. तर मला भरपूर संपत्ती पाहिजे, मला आनंदाने सुख उपभोगायचं, भरपूर संपत्ती पाहिजे. तर म्हणाले, असे काय तर मला वस्तू द्या की ज्याचा स्पर्श झाल्या झाल्या ती सोनं व्हायला पाहिजे, अशी वस्तू द्या. असं ठीक आहे, काय हरकत नाही म्हणाले. तुला म्हणजे पारसमणी पाहिजे आहे, ती वस्तू तू कशालाही स्पर्श करशील, लोखंडाला स्पर्श, धातूला स्पर्श करशील, ती सोनं होईल. तर ठीक आहे, तो अशी वस्तू पाहिजे त्याला. हो. मग ती व्यक्ती खूप खुश होते. ठीक आहे म्हणले, तिथं कचरा कुंडी आहे समोरच्या बाजूला, त्या कचरा कुंडीत एक छोटासा दगड आहे, घेतो म्हणा. त्याला विचार पडला, कुठं आहे म्हटला. माझं ऐकून घेण्यात की काय चुकलं काय काय म्हटलं, कारण असा पारस म्हणे तो कचरा कुंडीत कसा असू शकेल, कुठेतरी महत्वाच्या ठिकाणी ठेवलेला असेल. तरी पण ते म्हणाले नाही, त्या कचरा कुंडीत आहे की. गेला तर त्या कचरा कुंडीतला दगड घेतला. आणि ठीक आहे, तर तू समाधानी आहेस, ठीक आहे समाधानी, जा मग निघतोस आता, ठीक आहे जा. बाकी काय बोलले नाहीत काय नाही. तो माणूस घरी गेला आणि प्रत्येक वस्तूला लावा लागला, त्या प्रत्येक वस्तूचं सोन्यात रूपांतर व्हायला लागलं. मग तो वस्तू विचार करायला, ह्या माणसाच्याकडे ही पारसमणी आहे, जी लोखंडाला किंवा धातूला नंतर सोनं होतंय, एवढी मौल्यवान असताना त्या वस्तूला तिने कचऱ्याच्या पेटीत का टाकलंय. हा प्रश्न पडला, विचारायला लागला की हे असं कसं काय कचऱ्याच्या पेटीत कसं काय पडलंय. तो म्हणला, ह्या माणसाकडे ह्याच्यापेक्षा काहीतरी मोठं मौल्यवान असणार, म्हणूनच हे कचरा कुंडी टाकतो. कारण तो माणूस हे कचरा कुंडी याला जागा कधी दाखवणार, त्याच्यापेक्षा मूल्यवान काहीतरी असायला पाहिजे, आणि त्याच्यापेक्षा मूल्यवान त्यांच्याकडे आहे, म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरती एवढं समाधान आहे. आणि हे कसं आपल्याला कधी एखादी मौल्यवान वस्तू हरवली, इकडे ते टाकलं तर आपल्याला दुःख होतं, अरे टाकलो. पण हे एवढे आनंदी होते, म्हणजे ह्याच्यापेक्षा लाखो हजार पटीनं मौल्यवान काहीतरी यांच्याकडे वस्तू आहे, म्हणून हे इतके आनंद आहे. त्याने त्याला कचरा कुंडी टाकून तो दुसऱ्या दिवशी परत आला आणि म्हणाले की स्वामीजी, तर मला जरा बोलायचं बोला. तर हे तुम्ही कचरा कुंडात का टाकलं. म्हणले ठीक आहे, माझ्या दृष्टीने तो कचराच आहे. मग म्हणाले, ह्याच्यापेक्षा मौल्यवान वस्तू तुमच्याकडे काय आहे का. आहे की म्हणाले. ह्याच्यापेक्षा मौल्यवान आहे, हो ह्याच्यापेक्षा मौल्यवान आहे. मग ती मला द्याल का. मग ही वस्तू जी घेतलायस तो अगोदर तू नदीत फेकून ये. मग त्यानंतर मी तुला देतो. आणि मग ती व्यक्ती होती ती गेली, तो पारस म्हणून येतो तो नदीत फेकून दिला. आणि परत सनातन गोस्वामींच्याकडे आले आणि म्हणले, असं असं मी फेकून आलोय आता. नक्की फेकून आला, नक्की. मग आता मला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ वस्तू तुम्ही द्यायचं वचन दिलं. आणि मग तिथनं तो माझ्या आश्रमातच राहायला पाहिजे म्हणले. त्यांनी आश्रमात ठेवून घेतलं त्यांना, आणि हरिनामाचा जप करायला भक्ती मार्गात लावून टाकलं. त्यामुळं ह्या जगामध्ये ही जी संपत्ती मिळते ही माती मोलाची, ती आपल्याला भौतिक जगातून अडकून ठेवणारे आहे. आणि बाकीची जी भक्ती मार्ग आहे, भगवंताच्या धामात येणार आहे, तिथं शाश्वत आनंद मिळणार आहे, शाश्वत सुख मिळणार आहे. तिथं कसलाही त्रास नाही, जन्म मृत्यू जरा नाही. अशा ठिकाणी नेणारी जी व्यक्ती, जी भक्तिमय कार्य आहे, आपलं भगवंताचं नामस्मरण करणं, भगवंताची भक्तिमय सेवा करणं, हे सर्वश्रेष्ठ आहे. या संपत्तीपेक्षा खरी संपत्ती ती आहे. म्हणून या साधू संतांच्याकडे जी संपत्ती आहे, त्याच्या तुलनेत अगदी 0.01% सुद्धा आमच्याकडे संपत्ती कोणाकडे नाहीये. पण या संपत्तीचा त्या संपत्तीची तुलना होऊ शकत त्या बहुतेक हे सगळं नश्वर आहे, ताबडतोब नाहीच होणार आहे. म्हणून त्यांना खऱ्या संपत्तीची शुद्धी काय आहे, महत्व काय आहे, ते ग्रस्तांना पटलं, आणि तरी भगवंतांचे सनातन गोस्वामींच्यावर भक्ती मार्गात लागले. अशा अनेक घटना आहेत अशा घडलेल्या की ज्यांना ह्या संपत्तीबद्दल माहिती झाल्यानंतर ती संपत्ती फक्त शरीर जिवंत ठेवून भक्ती करायसाठी त्याचा उपयोग करतात. शरीर कशासाठी जिवंत राहिलं पाहिजे, इंद्रिय सुख घ्यायला नाही. इंद्रिय सुख म्हणजे तुमचं चरबी चरवणांना माहीत. म्हणजे उसाचा रस आपण
2-3 वेळा काढल्यानंतर ते चिपाड होऊन बसते. त्याला कितीतरी पिळलं तरी त्यातनं परत रस मिळणार आहे काय? तसं आहे. तर हे इंद्रिय सुख आतापर्यंत आपण जे इंद्रिय सुख घेतलंय त्यातनं कधी आपण सुखी झालोय काय? मग परत ते सुख घ्यायची इच्छा ठेवून उपयोग काय? ते परत परत चावून एखादी वस्तू चावून चावून त्यातला सगळं रस जळलेला असेल, तर ते चावून चावून त्यातनं रसच येणारच नाही, तर उपयोग आहे तसा. तसं ही भौतिक सुखाची इंद्रिय सुख घ्यायची जी प्रवृत्ती आहे ती आपल्याला कधी आनंद देणार नाही. त्याच्यापेक्षा भक्ती मार्गाचा अवलंब करून आपण त्या जगातून भगवंतांच्या धामात गेलं पाहिजे आणि शाश्वत आनंद प्राप्त केला पाहिजे, ही महत्वाची बाब आहे. मागं तुम्हाला मी कथा सांगितलं का नाही काय माहित नाही. एक नवरा बायको असतात, ते त्यांचं काम काय, रांका आणि बांका. रांका पतीचं नाव, बांका बायकोचं, नाही नाही, रांका पत्नीचं नाव आणि बांका पतीचं नाव. हे दोघे त्यांनी सकाळी उठलं, सकाळची प्रातर्वेदी भगवंतांची पूजा वगैरे आवरली की ते जंगलात जायचे आणि जंगलातून ते लाकडाच्या मोळ्या तोडायच्या आणून बाजारात विकायचं आणि ते आलेली हे असेल, पैसे असतील, त्यातून आपल्याला अत्यावश्यक असेल तेवढ्याच वस्तू आणायच्या. जिवंत राहायसाठी जेवढ्या अत्यावश्यक वस्तू आहेत, शरीर झाकायसाठी जेवढ्या अत्यावश्यक वस्तू आहेत तेवढ्याच आणायच्या आणि राहिलेलं भगवंतांच्या पूजेमध्ये वापरायचं. असं ते त्यांचा संसार चाललेला होता. एक दिवस हे जंगलात गेले होते आणि जंगलात मोळी बांधलेलं, मोळी डोक्यावरती ठेवून नवरा पुढं होता आणि बायको माग होती. कधी पण नवरा जरासा पुढं असतोय, बायको थोडस माग असते 100 फूट. असं चालत होतं. नवरा येत असताना हा जो रांका होता, नाही नाही सॉरी, बांका होता, तो खाली असं बघत बघत असताना रस्त्याच्या मातीमध्ये त्याला एक कुठली तरी गोष्ट चमकली. तर असं पायानं बघितलं तर ती सोन्याची वस्तू होती. त्याच्या डोक्यात आलं की आपण तर भगवंताच्या भक्तीमध्ये लीन आहोत, पण ह्या ज्या संपत्तीसारख्या गोष्टी असतात ह्या माणसाचं मन विचलित करतात आणि स्त्रियांचं आकर्षण हे सोन्याकडे, दागिन्याकडे थोडं असतंय. पण त्याच्या डोक्यात विचार आला, हे बायकोच्या माझ्या मनात या सोन्याबद्दल आकर्षण निर्माण होऊन तिच्या भक्तीमध्ये कमतरता यायला नको. त्याने काय केलं, त्याच्यावरती माती ढकलली पायानं आणि पायानं माती ढकलून पुढे आलता तर पण बायको पण आली आणि बायकोनं काय प्रश्न विचारावा की काय करताय तुम्ही, मातीवरती माती टाकताय काय, मातीनं माती झाकताय काय, हा प्रश्न बायकोनं विचारला त्यांना. म्हणजे बायकोचं सुद्धा वैराग्य बघा किती होतं. पतीला वाटलं की बायकोच्या मनामध्ये सोन्याबद्दल आकर्षण होईल म्हणून त्यांनी तो शब्द वापरला. पण बायको म्हणाली मातीवरती माती टाकताय काय, म्हणजे त्या बायकोनं त्या सोन्याला काय समजलं, माती समान समजलं. म्हणजे असे जे वैराग्य प्राप्त केलेले लोक आहेत भगवंतांच्या भक्ती लागल्यात, ते नक्कीच भगवंताच्या धामामध्ये जातील, त्यात प्रश्नच नाही आहे. म्हणून त्या साधू संतांच्या वरती विश्वास ठेवून ते जे सांगतात शाश्वत सुख पाहिजे असं ते एकच आहे भक्ती मार्ग, त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही नाही आहे. आणि भगवंत या सृष्टीमध्ये आपल्याला लागणारे सर्व काही निर्माण केलेलं आहे. फक्त आपला त्याच्यावरती विश्वास नाही म्हणून आपल्याला हे कमी पडलं ते कमी पडलं म्हणतो. आणि मानवाने केलेल्या चुकामुळे आपल्याला कधी कधी त्याचा तुटवडा भासतोय, पण भगवंतांनी सगळं निर्माण केलं. कारण का, ही सृष्टी निर्माण करणारे पण तेच आहेत, त्याचं पालन करणारे पण तेच आहेत आणि त्यांचा अंत करणारे पण तेच आहेत. भगवंतच आहेत, त्याच्याशिवाय कोणी दुसरं करत नाही. भगवंतांच्या ना कोणी बरोबरीच आहे ना त्याच्यापेक्षा कुठला श्रेष्ठ आहे. आणि पालन करायचं कार्य विष्णूने आपल्याकडे का घेतलं, कारण शिवजी मार्फत ब्रह्मदेव निर्माण करतात, शिवजी नाहीसं करतात आणि विष्णू पालन करतात. पालन करायचं आपल्याकडे काय कार्य का ठेवलं, कारण हा जीवात्मा जगत असताना त्याच्याकडून कर्म घडत असतात. कर्म न करता आपलं मन एक एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड थांबत नाही, कुठलं तरी कर्म करत असतंय. त्या प्रत्येक कर्माचं फळ निर्माण होत असते आणि त्या फळामुळे त्याला पुण्य किंवा पापाचा संचय होत असतो. तर एखादा जर चूक झाली त्याच्यामध्ये तर त्या जीवाचं सगळं बिघडेल की नाही. एक पुण्यकर्म केलं पण त्याची नोंद झाली नाही तर चुकीचा बॅलन्स झाला. पाप कर्म न करता ते पाप कर्माचं फळ ते ऍड झालं तर ते चुकीचा हिशोब झाला. म्हणून भगवंत ते आपल्याकडे देतात. परमात्मा पण आत बसून तिची नोंद काय करतात, तिची चूक होणे, जीवावरती अन्याय होणे, ही भगवंत एवढे कृपाळू आहेत की एका कर्माचं फळ सुद्धा चुकीचं होऊन जीवाला त्रास होणे इतके प्रेमळ आहेत भगवंत. म्हणून आपण सदैव भगवंतांच्या भक्तीमध्ये लीन झालं पाहिजे. आणि म्हणून ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. अनंत कोटी ब्रह्मांडाचं त्यांनी कोणालाही बरोबर तुला जास्त घे तुला जास्त घे नाही आहे, कोणाला जे पाहिजे ते बनवून ठेवलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, हत्ती टणात खातोय, हत्तीच्या इतके त्याला अन्न उत्पन्न केलेले आहे. मुंगीला एवढं लागतंय, मुंगीला पाहिजे तेवढं करून दिलेलं आहे. ज्या मनुष्यासाठी जीवासाठी जे जे जीवात्मे आहेत, जे जे घटक कीटक आहेत, त्या सगळ्यांना लागणारे घटक सर्व भगवंतांनी करून ठेवलेले आहे. म्हणून ह्या पृथ्वीवरती काहीही उन्हा नाही आहे, फक्त उन्हा आहे आमच्या श्रद्धेची. आमची श्रद्धा भगवंतांची वरती नाही, हे उन्हा आहे आमच्यामध्ये. तर ते उन्हा भरून काढून टाकायची आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे आणि भगवंताच्या
भक्ती म्हणजे रममान झालं त्याच्यात. हरे कृष्ण. अजून थोडं पण सांगायचं होतं, पण झाला आता, वेळ झालेला आहे आपला. तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. अरे बोल, ऐकताय ना? हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी. हो प्रभूजी. कोणाला प्रश्न असेल काही तर विचारू शकता तुम्ही अनम्यूट करून. मी प्रश्न विचारतो, एक विचारू इच्छितो. उन्ह काय आहे आमच्यामध्ये? आमच्यामध्ये उन्ह काय आहे? भक्ती. उणीव कशाची आहे? शरणागती कमी प्रभूजी. श्रद्धेची उणीव आहे. श्रद्धा श्रद्धा जर शरणागती कमी. 100% आली की शरणागती होईल, सगळंच होईल. पण श्रद्धा भगवंतांच्यावरती आमची कोमल आहे, त्यामुळं ही सगळी आपल्याला उणीव भासते. ज्यावेळी आपण भगवंतांच्यावरती परिपूर्ण श्रद्धा ठेवू, परिपूर्ण शरणागती घेऊ, त्यावेळी आपण आनंदाने सुखी. म्हणून भगवंतांची श्रद्धा ठेवायची. कधी कधी मनात शंका उत्पन्न करणारे बरेच अनेक जीव भेटतील आपल्याला, हे असं नाही तसं नाही. आपण साधू संत सांगतात त्याच्यावरती श्रद्धा ठेवायची, तुकाराम महाराज सांगतात त्याच्यावरती श्रद्धा ठेवायची, भागवतम भगवद्गीता सांगते त्याच्यावरती श्रद्धा ठेवायची. आपण शाश्वत आनंदी हो. हरे कृष्ण. मला संधी दिली तुम्ही की थोडा वेळ चर्चा करायची एखाद्या भंगावरती. माझी पात्रता नाही, मी मूर्ख आहे. या जगातला सर्वश्रेष्ठ मूर्ख असेल, पण माझ्यासारख्याला तुम्ही तुकाराम महाराजांच्या अभंगावरती तुम्ही चर्चा करायला देता, हे तुमच्यासारख्यांचं खूप खूप उपकार आहेत माझ्यावरती. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रभूजी आमचं भाग्य, आम्ही तुमच्याकडून ऐकतोय, इतकं छान तुम्ही निरूपण करतायत. आणि जे ऐकतोय आमच्या गुरु महाराजांची अथॉरिटीकडनं, ते तुमच्या पुढे प्रकट करतोय, प्रस्तुत करतोय. आणि तुम्ही ते शांततेने ऐकून मला एवढं महत्व देता, माझी पात्रता नसताना, याच्याबद्दल तुमचे किती आभार मानले पाहिजे. ठीक आहे. धन्यवाद प्रभूजी, वेळ खूप झाले. खूप धन्यवाद. हो, हरे कृष्ण. हरे बोल. हरे कृष्ण. बंद कोणाला काही करू? विचारायचं आहे का प्रश्न? कोणाला काही प्रश्न विचारायचं असेल आहे तर. तर विचारा. ठीक आहे प्रभूजी, थांबूयात आपण. धन्यवाद ओके. हरे सर्वांचे. कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. धन्यवाद. हरि बोल. हरे दंडवत कृष्ण. प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. स्वांतकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च दंडवत पतितानां प्रणाम. पावनेभ्यो नमो नमः. वैष्णव अनंत कोटि वैष्णव अनंत कोटि वैष्णव नमो वृंद नमः। की जय. प्रभुपाद की जय। नमः जय चरित्र हरे दास। कृष्ण. जय हरे कृष्ण.